वसा जनसेवेचा। ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद बुलढाणा व कृषी विभाग बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता महोत्सव 2026 ची सोमवारी दिनांक 9 तारखेला उत्साहात सांगता झाली। हा महोत्सव दिनांक 5 ते 9 मार्च दरम्यान जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला होता। महोत्सवाचा शुभारंभ दिनांक 5 मार्च रोजी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाला होता। समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव आदी उपस्थित होते। 5 दिवस चाललेल्या या महोत्सवाला शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांच्या स्टॉल सोबतच खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली। सायंकाळी आयोजित मनोरंजनात्मक कार्यक्रमांनीही महोत्सवात रंगत आणली। विक्री अहवालानुसार 5 दिवसात महिला बचत गटांच्या उत्पादनामधून व फूड स्टॉल्समधून सुमारे 40,12,000 रुपयांची विक्री झाल्याची नोंद आहे। यावेळी जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांना शुभेच्छा देत महिला उत्पादनामध्ये वेगळेपण असणे आवश्यक असल्याचे सांगितले। प्रत्येक उत्पादनाचे वैशिष्ट्य जपल्यास त्याची मागणी वाढू शकते असे त्यांनी नमूद केले। तसेच महिलांच्या उत्पादनांना ई-मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर आणणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले। एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमांतर्गत बीजो उत्पादनाबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।